विश्वास ही प्रेमाचीच पहिली पाकळी आहे. हिच्याशिवाय पुढील 8 पाकळ्यांचा विचारही करू नये. सगळं काही असलं आणि विश्वास नसला तर प्रेम टिकू शकत नाही. मुळात ते प्रेमच नसतं. ते स्वामित्वाचं एक सौम्य रूप असतं. सौम्य असल्याने ते आपल्याला प्रेमात सारखं वाटतं. मी सांगितलेल्या 9 पाकळ्या एकत्र असल्या तरच त्या फुलाला प्रेमाचा सुगंध येतो. विश्वास नसेल तर एकत्र असूनही विकास होऊ शकत नाही. प्रेमाला विकासाशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नाही. हे सुद्धा मला पूर्णपणे पटलं. हे ऐकून मला आनंद झाला. आता आत्मीयता आणि क्षमा या अंतिम 2 पैलूंबाबत बोलू. श्रीकृष्णांच्या आणि माझ्या नात्यात तुला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे आत्मीयताचा सर्वोच्च बिंदू. गोलोकातून पृथ्वीलोकात जाण्याची वेळ आली तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणाले होते की शरीराशिवाय आत्मा कुठे राहील आणि आत्म्याशिवाय शरीराचा उपयोग काय. जिथे आत्मा आहे तिथे शरीर असणारच. जिथे तू असेल तिथे मी असेलच. एकमेकांचा अविभाज्य भाग होणं हीच सर्वाधिक आनंददायी गोष्ट आहे. देवी, आत्मीयता कशाला म्हणावं हे कधी कधी समजत नाही. ज्या व्यक्तीकडून सुख प्राप्त होतं त्याच्याविषयी आपोआप आत्मीयता निर्माण होते का? श्रीकृष्ण जे म्हणाले ते किती सुंदर आहे. त्यात एक आत्मविश्वासही आहे. तो कसा येतो? स्वाभाविकता. आम्ही तुमच्यासारखे होऊ शकणार नाही, पण तरीही तसं होण्याचा प्रयत्न कसा करावा? हा तुझा गैरसमज आहे. हा तुझा गैरसमज आहे. तू निश्चितच ती भावना अनुभवू शकते. मी जे काही बोलत आहे ते मानवी देहाबाबतच बोलत आहे. मी परब्रह्म श्रीकृष्णांबाबत नव्हे तर त्यांच्या अवताराबाबत बोलत आहे. निर्गुण ब्रह्म हा भावनांच्या पलीकडेच आहे. निर्गुण ब्रह्म हा भावनांच्या पलीकडचा आहे. त्याची मानवाशी तुलनाही होऊ शकत नाही. जे निर्गुण आहेत त्याची कोणत्या गुणाशी तुलना करणार? तुला जे शक्य आहे त्याबाबतच मी बोलत आहे. ज्या व्यक्तीकडून सुख प्राप्त होतं त्याच्याविषयी आपोआप आत्मीयता निर्माण होते का? हा तुझा प्रश्न गहन आहे. वर हा प्रश्न साधा वाटेल, पण याचं उत्तर शोधण्यासाठी सखोल विचार करावा लागेल. याचं सविस्तर उत्तर मी देऊ शकले असते, पण थोडक्यात सांगते, कारण अजून आपल्याला बरंच बोलायचं आहे. आत्मीयता ही एक स्वतंत्र भावना आहे. ज्या व्यक्तीचं मन कारुण्याने ओतप्रोत भरलं असेल, ज्या व्यक्तीचं मन कारुण्याने ओतप्रोत भरलं असेल, तिच्या मनात ही भावना कोणाबाबतही येऊ शकते. ज्या व्यक्तीला आपण पहिल्यांदाच भेटत आहोत तिच्या बाबत ही आत्मीयता वाटू शकते. ज्यावर प्रेम आहे त्याबाबत वाटणारी आत्मीयता एका वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. आमच्यात जशी आहे तशीच तिचा सुखासाठी काहीच संबंध नाही. ज्याच्या मनात आत्मीयता आहे त्याच्या मनात स्वाभाविकता, कारुण्य आहे. ज्याच्या मनात कारुण्य आहे तो हिंसाच करू शकणार नाही. त्यामुळे ज्याला आपल्याबाबत आत्मीयता वाटते तो योग्य वर असू शकतो. आतापर्यंत तुम्ही मला जे सांगितलं ते मला पटलं.